बातमी एक विस्तारानं आपण बघूयात। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आज 11वा स्मृती दिन आहे। डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्तानंच मुंबई आणि पुण्यात अनिसतर्फे अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय, पुण्यात आणि मुंबईत या सभेचं आज आयोजन करण्यात आलं आहे। पुण्यातून योगेश बोरसे माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतात। योगेश, मेहनत की लूट सबसे खतरनाक नहीं होती। सुमित, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची 2013 मध्ये याच पुलावर या ठिकाणी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। आज त्यांचा 11वा स्मृती दिन आहे आणि याच स्मृती दिनानिमित्त आपण पाहू शकतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे सर्व कार्यकर्ते आज या पुलावरती एकत्र आलेले आहेत आणि आम्ही सारे दाभोळकर अशा पद्धतीची घोषणाबाजी करत या ठिकाणी मेणबत्त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि डॉक्टर दाभोळकरांना या ठिकाणी अभिवादन केले जात आहे। आणि आपण पाहू शकतो हे सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते दरवर्षी या ठिकाणी या तारखेला एकत्र जमत असतात आणि सरकारकडे सातत्याने मागणी करत असतात की या सगळ्या प्रकरणातला जो कोणी मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोलिसांनी पोहोचलं पाहिजे, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची भूमिका ही सातत्याने मांडली जात आहे। काय तुमची भूमिका असणार आहे? कारण दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येऊन आंदोलन करत असतात, आपली भूमिका मांडत असतात। काय सरकारकडे नेमकी तुमची अपेक्षा काय? नाही, सरकारने याच्याकडे ज्या पद्धतीनं दुर्लक्ष केलेलं आहे, ज्या सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी डॉक्टर दाभोळकरांची असेल, कॉम्रेड पानसरेंची असेल, कलबुर्गींची असेल, लंकेश मॅडमची असेल, जी हत्या केली, ज्या विचारांनी केली हत्या, त्याच विचाराच्या आणि त्याच निमित्तानं आज अभिवादनाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।